नमस्कार सर्वांना, मी अंजली स्वागत करते तुमचं अंजलीच्या दुनियेमध्ये। तुम्ही माझा व्लॉग पाहिलाच असेल की आम्ही सिद्धिविनायक दर्शनासाठी आलो होतो आणि जर पाहिला नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तुम्ही जाऊन माझा तो व्लॉग नक्की पहा। तर आम्ही आलो होतो दादर मार्केट फिरायला म्हणजे शॉपिंग पण करायची होती थोडी आणि असंच पाहायला पण आलो काही वेगळं भेटतं का। मला काही जास्त काही घ्यायचंच नव्हतं, पण आलोय तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया दादर मार्केट कसं आहे। बघा इथून सुरुवात होते स्टॉल्सना। इथे स्ट्रीट शॉपिंग आहे, सर्व रस्त्यावरती सर्व स्टॉल असतात, रिजनेबल प्राइसमध्ये सगळं मिळतं, इथे काही मिळत नाही असं नाही। तर ह्यांच्या मोबाईलला आम्हाला स्क्रीन कार्ड पण बसवायचा होता, तो घेतला। आणि हे बघा मला इथे काय मिळालं, शाळेची आठवण आली का तुम्हाला? पण जेव्हा मी शाळेत होते तेव्हा हे मी बोरकोटच्या गोळ्या खूप खायचे, मला हे खूप आवडायचं। नंतर लेमन गोळ्या, सर्व जे शाळेत मिळायचं ते सर्व इथे होतं। इथे बघा फूल वगैरे हार सर्व। आणि हे कबूतरखाना आहे, इथे कबूतर खूप असायचे, इथं कबुतरांना खायला खाद्य टाकलं जायचं, पण आत्ता का बंद आहे काय माहिती। नंतर आम्ही आलो दुकानामध्ये, मला घ्यायचं होतं ट्रायपॉड व्हिडिओ बनवण्यासाठी, तर आम्ही ते पाहायला आलो, पण तिथे काय मला एवढं खास आवडलंच नाही ट्रायपॉड। तर आम्ही बोललो की ऑनलाईनच आपण मागूया, त्यामुळे आम्ही तिथून आलो बाहेर। नंतर आम्ही आलो इकडे कपड्याची शॉपिंग करायला, तर इथे मला 1-2 ड्रेस घेतले, आवडले मला ते, मग घेतले आणि आम्ही असंच चाललो फिरत। खूप मार्केट मोठं आहे, जेवढं फिरेल तेवढं कमीच आहे, पाय दुखतात चालून, इतकं मोठं मार्केट आहे। तरी आता आम्ही लवकर आलो होतो त्यामुळे कमी गर्दी आहे। हे बघा हे ज्वेलरी सर्व फ्लावरचे खूप छान सर्व मिळतं, बघा किती छान आहे सर्व, आंबाडे वगैरे मस्तच। इथे पर्स आहेत, ड्रेस आहेत लहान मुलांचे, लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांची इथे शॉपिंग होते। मग आम्ही भूक लागली होती म्हणून आम्ही आलो काहीतरी खायला, मग इथे आम्ही सँडविच खायला घेतला। मस्त सँडविच होता, खूप छान होता सँडविच, पण मला आवडला। तर आम्ही सँडविच खाल्ल्यानंतर परत आम्ही निघालो, भाजी वगैरे घ्यायची होती, भाजी मार्केट पण आहे इथे, मग आम्ही गेलो भाजी घ्यायला। आलो भाजी मार्केट, घरची थोडीफार भाजी घेतली, फ्रूट्स घेतले। आता आलोय दादरला तर बोलले की चला भाजी पण घेऊन जाऊया जाता। मग हे भाजी वगैरे घेतली। एवढा मोठा कसं आहे? टोमॅटो घेते थांबा, थोडेसे मला टोमॅटो वगैरे घ्यायचे होते, ते घेतलं आणि आम्ही आलो प्लॅटफॉर्मवरती ट्रेनसाठी। तर ट्रेन आली नव्हती, बोरिवली ट्रेन लागणार होती आता, मग 2 मिनिटात लगेच ट्रेन पण आली। ट्रेनमध्ये बसले, बघा मी खूप कंटाळले होते, चेहरा माझा सांगतोय की किती प्रवास केल्यानंतर थकवा पण येतो आणि लाईनमध्ये खूप वेळ उभे होतो, त्यामुळे कंटाळा आला होता। नंतर असं मी थोडीशी झोपलेच, मला बसायला जागा पण मिळाली होती, गर्दी नव्हती जास्त, मी थोडा वेळ झोपले। हे डुअरवरती थांबले होते, त्यांना बसण्यापेक्षा उभं राहायला आवडतं ट्रेनमध्ये, मला कंटाळा आला होता, मी बसले होते। मग असं आम्ही पोहोचलो गोरेगाव स्टेशनला आणि आल्यानंतर हे बघा खूप थकले होते। तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये।